Hello everyone. So आपला next point आहे call routing. A company's customer support help desk may be made up of several or many geographically dispersed contact centers. These contact centers may be segregated based on the location of company's regional offices. Call centers were either geographically placed or open around the clock to accommodate customers in different time zones. Call centers have become like all-night convenience stores as they offer a range of service and are open 24 hours. There are types of call routing. Call centers have a variety of routing options available to them. Each type of call routing systems has its application as well as its positives and negatives. The call centers have to select the optimal routing setup for their own call centers, and there are some popular call centers call routings. First one is least occupied routing. Least occupied routing means that call get routed to the agents that have been least utilized throughout the day. It involves a simple setup that focus on efficiently utilize every agent's work time. ह्याच्यात लिस्ट ऑक्युपाइड रुटीन मध्ये कन्सिडर करायचं झालं तर ऑफिस आवर्स मध्ये जर कॉल केला किंवा कॉल रिसीव झाला तर ते लिस्ट ऑक्युपाइड रुटीन आहे की त्यांचं फक्त वर्किंग आवर्स जे आहेत तर तेव्हाच ती सर्व्हिस आहे तर ती अवेलेबल असणार आहे. नेक्स्ट आहे परफॉर्मन्स बेस्ड रुटीन. In performance-based routing, the calls are routed to agent that has demonstrated the most competence in the area required to assist the incoming caller. Using historical data and metrics, calls can be routed to the agent who has demonstrated the ability to perform best on that type of call. Performance बेस्ट कॉल सेंटर बेस्ट रुटीन जे आहे तर त्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन जे आहे किंवा हिस्टॉरिकल डेटावरून म्हणजे आता ओल्ड कस्टमरला पुन्हा पिच करण्यासाठी न्यू सर्व्हिसेससाठी किंवा नवीन प्रोडक्टसाठी लाईक ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्रीज मध्ये असं होतं की हिस्टॉरिकल डेटा त्यांचा कस्टमरचा जो डेटा आहे तर त्यांना अपडेट केलं जातं की अजून एखादी ट्रिप जी आहे तर ती प्लॅन केली आहे किंवा अशा रिलेटेड इन्फॉर्मेशन त्यांना दिली जाते. नेक्स्ट स्किल बेस्ड रुटीन. स्किल बेस्ड रुटीन routes the calls to the agent with the most applicable skill set which improves efficiency and customer experience. याच्यामध्ये इम्प्रूव्ह इफिशियन्सी आणि कस्टमर एक्सपिरियन्स वर फोकस करून ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. लाईक एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर किंवा प्रोडक्ट प्रोव्हाइड केल्यानंतर ते प्रोडक्ट कसं आहे किंवा त्याच्या युटिलायझेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याच्यासाठी काही सर्व्हिसेस त्याला करावे लागणार असतील, सर्व्हिसिंग करावं लागणार असेल तर त्याच्यासाठी अपडेशनचा कॉल किंवा रिमाइंडर कॉल जे केले जातात तर ते स्किल बेस्ड रुटीन मध्ये येतं. नेक्स्ट आहे लोकेशन बेस्ड रुटीन. Location based routing routes incoming calls based on the customer's location. This type of routing can utilize caller ID, GPS positioning, and signal triangulation to determine the location of the customer or service provider, which is then accordingly routed. Location based routing is a flexible routing choice. लोकेशन बेस्ड रुटीन मध्ये आता तुम्ही
टेली ऍडव्हर्टाइजमेंट बघत असाल, म्हणजे आपल्या चॅनलवर अर्ध्या अर्ध्या तासाच्या काही ऍडव्हर्टाइजमेंट्स असतात. मग त्या वेगवेगळ्या प्रोडक्टच्या असतात किंवा सर्व्हिसेसच्या असतात. जनरली प्रोडक्टच्या रिलेटेडच जास्त असतात, की ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत असतात. त्याच्यानंतर त्याच्यावर खूप साऱ्या ऑफर्स देतात. मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा हे मिक्सर असतो किंवा चॉपर असतो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा क्लोथ्स पण असतात. तर ते ऑर्डर करण्यासाठी किंवा त्याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन साठी त्यांनी काही नंबर दिलेले असतात. तर त्या कॉन्टॅक्ट नंबर मध्ये म्हणजे इंडियासाठी वेगळा, पाकिस्तानसाठी वेगळा, बांगलादेशसाठी वेगळा, US किंवा UK साठी वेगळा, असे वेगवेगळे नंबर दिलेले असतात. म्हणजे त्यांचे जे कॉल सेंटर आहेत, तर त्यांचे डिपार्टमेंट जॉग्राफिकल एरिया वाईज बायफर्गेट केलेले असतात. की कुठनं कॉल आला की तो कुठल्या डिपार्टमेंटने रिसीव्ह करायचा आहे, आणि त्यांचे टाइम झोन्स पण ठरलेले असतात. त्याच्यानंतर आहे सर्व्हिस लेवल रुटीन अँड डायनॅमिक बेस रुटीन. Service level routing is a type of dynamic based routing. Dynamic based routing uses skill based routing but also implements expected predicted wait times into its platform to increase customer satisfaction and service level uh, threshold. This type of routing utilizes uh, reserve agents, then queue times reach suboptimal levels to preserve the service level. आता याच्यामध्ये एकतर सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत, तर ते एक्झिस्टिंग कस्टमरसाठी त्यांचं रुटीन जे आहे किंवा त्यांच्या सर्व्हिसेस ज्या आहेत, तर रिमाइंडर कॉल असतील किंवा त्यांचे कंप्लेंट हँडलिंग असेल किंवा त्यांना काही ती सर्व्हिस युटिलाइज करताना काही असिस्टंट हवा असेल, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा तो असिस्टन्स प्रोव्हाइड करणं, ह्या गोष्टी करतात. आता ह्याच्यामध्ये आपण आपलं टीव्ही सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहे किंवा केबल किंवा डिश टीव्ही सारखे सर्व्हिसेस आहेत, की आपल्याला थोडक्यात नेटवर्क प्रोव्हाइड केलं जातं किंवा आपण राउटर्स घरी बसवून घेतो. तर मग ते सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत, तर ते ह्या रुटीन मध्ये बसतील की जे सर्व्हिस लेवल अँड डायनॅमिक बेस रुटीन वर्क करतात. नेक्स्ट आहे व्हॅल्यू बेस्ड रुटीन. व्हॅल्यू बेस्ड रुटीन गोज बियॉन्ड कॉस्ट and quality and focuses on a value or revenue based routing. For example, a customer calling into call center shortly before their is contract is up is recognized as someone who might not continue their subscription to the company service. The call would then be routed uh, to the retention team to ensure that the customer stays with the company. एखाद्या कस्टमरचं सबस्क्रिप्शन असेल, तर ते कंटिन्यू करण्यासाठी म्हणजे त्यांचं सबस्क्रिप्शन संपलं असेल किंवा सर्व्हिसेसचा पिरियड जो आहे तर तो संपला असेल, तर ते कंटिन्यू करण्यासाठी कंपनी जी आहे तर ती कस्टमरला पुन्हा रिमाइंडर कॉल करते. सबस्क्रिप्शन कंटिन्यू करण्यासाठी असेल किंवा त्याचं पेमेंट करण्यासाठी असेल, किंवा पुन्हा पीच करते की सर्व्हिस ज्या प्रोव्हाइड केल्या गेल्या तर त्याचा एक्सपिरियन्स चांगला होता, तर ती सर्व्हिस कंटिन्यू केली गेली पाहिजे. मग त्याच्यातून त्यांना फीडबॅक पण समजतो जर डिस्कंटिन्यू करणार असतील तर. नेक्स्ट आहे डेटा डिरेक्टेड रुटीन. Data directed routing uses a customer's information to route the call to an agent that can best assistance that customer.
This data can be utilized in a number of ways. For example, a calling customer might be unaware of a different problem with his or her account. By routing call to an agent that can assist that customer with their call and the additional issues, the call center is able to provide a better customer service experience for the caller. आता कॉलर्स जे असतात ज्यांच्या कंप्लेंट्स असतात किंवा ज्यांना डाऊट्स असतात फॉर एक्झाम्पल आपण आपली सिम कार्डच्या ज्या काही कंपनी आहेत किंवा ऑनलाईन कंपनी आहेत काही ऑनलाईन परचेसिंग केलं असेल तर नंबर ऑफ क्वेश्चन्स असतात डाऊट्स असतात किंवा कंप्लेंट्स असतात तरी त्या सगळ्या कंप्लेंट्स एका कॉल मध्ये सॉल्व्ह होऊन जातात की ते ट्रान्सलेट करत राहत नाहीत कॉल की रिपेमेंटचा इश्यू रिफंडचा इश्यू असेल किंवा दुसरी कुठली सबस्क्रिप्शनचा पण तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा अजून एखादा प्रॉडक्ट जो आहे तर तो रिटर्न गेला नसेल तर हे 3 वेगवेगळे इश्यू आहेत. तर हे तिन्ही वेगवेगळे इश्यूज जे आहेत तर ते एकाच पर्सन कडून हँडल होऊ शकणारे असतात एका कॉलवर. ते कॉल ट्रान्सलेट करत राहत नाहीत तेवढ्यासाठी. नेक्स्ट आहे कॉन्टॅक्ट सेंटर सेल्फ सपोर्ट. A contact center or a customer interaction center is a central point in an enterprise from which all customer contacts are managed. The contact centers typically include one or more online call centers, but may include other type of customer contacts as well as including email newsletters, postal mail catalogs, website inquiries and chats, and the collection of information from customers during in-store purchasing. Customer care centers or contact centers are the nerve centers that handle a variety of sales order transactions, customer complaints, requests for information, product support, and other interactions with existing and prospective clients. A contact center is generally part of enterprises' overall customer relationship management. A center would typically be provided with this special software that would allow contact information to be routed to appropriate people, contacts to be tracked, and data to be gathered. A contact center is considered to be an important element in multi-channel marketing. To operate the most efficient and effective contact centers possible, companies need to equip their contact centers agents with powerful um, data-rich applications that enables them to provide optimum service to customers and prospects. Customer relationship management software is vital to achieving call center agents productivity and customer satisfaction. आता कॉन्टॅक्ट सेंटर किंवा सेल्फ सपोर्ट का म्हटलं तर कस्टमरशी वेगवेगळ्या वेनी कॉन्टॅक्ट करता येतो. फोन असेल, मेल असेल, फॅक्स असेल, इन्स्टंट मेसेजेस असतील किंवा एकतर टू वे कम्युनिकेशन होतं की सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तर तो सुद्धा कॉल करू शकतो आणि कस्टमर पण त्यांच्या कंप्लेंट रिझोल्युशन साठी कॉल करू शकतो. तर टू वे कम्युनिकेशन आहे आणि हा बेसिक ही बेसिक फेज आहे की ज्याच्यामुळे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट जी आहे तर ती मेंटेन राहायला हेल्प होते. त्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे तरी ते इन्क्रीज होतं. आता काही पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. CRM software enables the people who are interacting with customers
on a daily basis to quickly access required information about accounts, products, warranties, services, historical transactions. आता कस्टमर्स जे आहेत तर त्यांना क्विक ऍक्सेस मिळतो की कॉल केला असेल तर मग त्यांचे अकाउंट्स असतील किंवा त्यांचे वॉरंटी पिरियड्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, हिस्टॉरिकल डेटा आहेत, ट्रान्झॅक्शन आहेत, तर त्यांना क्विक इन्फॉर्मेशन मिळते त्याच्यातून. जर त्यांना एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादं सर्व्हिस जर यूज करता येत नसेल तर. नेक्स्ट आहे accurate, up-to-date information at hand is vital if a call center interaction is to be successful from a customer's perspective. Up-to-date information की सर्व्हिस प्रोव्हायडर कडून सर्व्हिस अपग्रेड झाली असेल किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील किंवा नवीन सर्व्हिसेस आल्या असतील तर त्या कस्टमर पर्यंत पोहोचवल्या जातात, एक्झिस्टिंग कस्टमर पर्यंत. With CRM systems indicate case management and customer support are more streamlined and contact centers agents can achieve faster resolution of problems or quickly assign indicates to others who are in a better position to help the customer. कस्टमरला सपोर्ट करण्यासाठी किंवा आपण जसं लास्ट एक्झाम्पल घेतलं होतं की ATM चे पिन जे आहेत तर आता ते आपल्याला सेट करावे लागतात. तर त्याच्यासाठी जर हेल्प हवी असेल तर तेव्हा कस्टमर केअरला कॉल करता येतो आणि मग ते तिकडनं आपल्याला गाईड करतात. किंवा एखादी सर्व्हिस यूज करताना त्याच्यातले काही ऑप्शन्स असतील किंवा अगदी आपण लॅपटॉप वगैरे यूज करतो तर आपले सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तर त्याला कॉल करून आपण लॅपटॉप मधले सेटिंग सुद्धा चेंज करून घेऊ शकतो. नेक्स्ट आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह कॅन शेअर इन्फॉर्मेशन अँड इनसाइट्स about customers and indicates with others in the organization who need this information in order to contribute to servicing customers. त्याच्यामध्ये कस्टमर सर्व्हिस जे आहेत तर ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या ऑर्गनायझेशनचे, फ्रंट डेस्क एम्प्लॉईज असतात ते. तर त्याच्यामुळे ते कस्टमरशी ज्या पद्धतीने कम्युनिकेट करतात तर त्याच्यावरून ऑर्गनायझेशनची इमेज जी आहे तर ती सुद्धा रिप्रेझेंट होते. त्याच्यानंतर त्यांचे कस्टमर्स पण ठरलेले असतात, लाईक ज्या एम्प्लॉईनी जो कस्टमर पिच केलाय किंवा त्या कस्टमरला अटेंड केलं जातंय सतत तर त्या एम्प्लॉईवर ट्रस्ट खूप जास्त असतो आणि मग त्यांच्यात कस्टमर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये एक रिलेशन बिल्ड झालेलं असतं. Next is CRM applications enables organization to automatically track and measure customer requests, indicates and fulfillment so they can gauge how well the call center is performing and recognize where improvements are needed. Then customer receives faster and more responsive service and are therefore more likely to be satisfied with the interaction and will want to keep doing business with the company. आता हे 2 पॉइंट मध्ये काय सांगितलंय तर जर फीडबॅक एकतर मिळतो, त्याच्यानंतर सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्याचं ट्रॅकिंग राहतं की फॉर एक्झाम्पल डिलिव्हरी सर्व्हिसेस असतील तर त्याची ट्रॅकिंग सिस्टीम असते की कुठपर्यंत पॅकेज जे आहे तर ते पोहोचलंय, किती दिवसात पॅकेज मिळेल, तर ह्यासारख्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरं कस्टमरच्या फीडबॅक वरून सर्व्हिस ज्या आहेत तर त्या इम्प्रूव्ह करता येतात किंवा प्रोडक्ट्स पण प्रोडक्टची क्वालिटी आहे किंवा क्वांटिटी जी आहे तर त्याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट करता येते. नेक्स्ट आहे वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस. वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस is a type of electronic support that allows customers and employees to access information
and perform routine tasks over the internet without requiring any interaction with a representative of an enterprise. Web, serv- uh, web self-service is widely used in customer relationship management and employee relationship management. When the support is specific to online employee interaction, its practice is known as employee self-service, and when it is specific to customer on the internet, it is called customer self-service. आता वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस मध्ये पण त्यांनी दोन कॅटेगरीज केल्यात की त्याचं स्पेसिफिक युजर कोण असणार आहे. जर कस्टमर असेल तर कस्टमर सेल्फ सर्व्हिस, नाहीतर एम्प्लॉई असेल तर एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिस. तर त्याच्यामध्ये ऑटोमेटेड सर्व्हिस आहे ती. तर ऑटोमेशन ऑफ कस्टमर सपोर्ट प्रोसेसेस नॉट ओनली increases support efficiencies but also allows customer a greater degree of access to important information via the web any time of day for a variety of questions. For instance, sites such as FedEx.com and Amazon.com allows customer to track their shipments. आता डिलिव्हरी सर्व्हिसेस साठी किंवा पॅकेज ट्रॅकिंग साठी आपल्याला कस्टमरला कॉल करावा लागत नाही. किंवा इव्हन तुम्ही पासपोर्टचं जरी बघितलं तर त्याचं सुद्धा ट्रॅकिंग सिस्टीम त्यांनी बिल्ड केली आहे की त्या कॉल करून विचारावं लागत नाही की पासपोर्ट कुठल्या स्टेप मध्ये आहे किंवा कुठपर्यंत काम झालंय, किती दिवसात तुमच्या हातात येईल. तर कंटिन्युअसली तुम्हाला ते मेल्स आणि मेसेजेस येत असतात. फॉर एम्प्लॉईज अँड कस्टमर सेल्फ सर्व्हिस ऑफर 24 hours a day support and immediate access to information without having to wait for an email response or a return telephone call. त्याच्यात इमिजिएट रिस्पॉन्स मिळतो आपल्याला किंवा काही क्वेश्चन आन्सर जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन टाईप केल्यानंतर आपल्याला त्या फीड केलेल्या आन्सर्स मधून मशीन जे आहे तर ती आपल्याला लगेचच त्याचा आन्सर देते. किंवा काही मेल्स जे असतात तर ते ऑटोमॅटिकली जनरेट होत असतात. म्हणजे त्यांच्या थ्रू आपल्याला रिप्लाय येत असतो, पण तिथे मेन्शन केलेलं असतं की त्या मेलवर रिप्लाय देऊ नये म्हणून. ठीक आहे, तर ते ऑटोमॅटिकली जनरेट झालेले मेल असतात. नेक्स्ट आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट. Customer satisfaction is a measurement of how products and services supplied by a company meet or surpass customer expectations. It is a number of customers or percentage of total customers whose reported experience with a firm, its products or its services exceeds specified satisfaction goals. In a competitive marketplace where businesses compete for customer satisfaction is seen as a key differentiator and increasingly has become a key element of business strategy. Organizations need to retain existing customers while targeting non-customers. Measuring customer satisfaction provides an indicator of how successful the organization is at providing products or services to the marketplace. Customer satisfaction is measured at the individual level, but it is almost always reported at an aggregate level. It can be and often is measured along various dimensions. The customer satisfaction measurement जे आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून आपल्याला फीडबॅक मिळतात, रेटिंग्स मिळतात. आता एखादं ऑनलाईन प्रोडक्ट जरी परचेस करायचं झालं किंवा एखादं रेस्टॉरंट मध्ये टेबल बुक करायचं झालं किंवा कुठे स्टे करायचं असेल तर हॉटेल बुक करायचं झालं
तर आपण ऑनलाईन रेटिंग चेक करतो की ते सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की जेणेकरून एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर तो पण रिटेन राहायला पाहिजे. आणि नॉन कस्टमर जे आहेत किंवा आपण पोटेन्शियल कस्टमर म्हणूया की जे तुमचे ऍक्च्युअल कस्टमर्स नाहीयेत, तर ते सुद्धा तुमची सर्व्हिसेस जे आहेत तर त्या परचेस करण्यासाठी इंटरेस्ट घेतील. तर त्याच्यासाठी कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट किंवा रेटिंग आहे तर ते इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये आपण हॉटेलचं एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो की चेकआउट करताना ते तुम्हाला फीडबॅक फॉर्म विचारू शकतात, फिलअप करण्यासाठी देऊ शकतात की जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. नेक्स्ट आहे रिझन्स टू मेजर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. Customer satisfaction is leading indicator of consumers' repurchase intentions and loyalty. Of course, customer जर satisfy झाला तर तो पुन्हा तुमच्याकडच्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स जे आहेत तर ते बाय करणार आहे, परचेस करणार आहे. आणि तुमची सर्व्हिसेस म्हणजे क्वालिटी चांगली असेल तर त्याच्यामध्ये लॉयल्टी राहणार आहे की तो कस्टमर तुमचा लाईफ टाइम किंवा लॉंग टाइम साठी कस्टमर राहील, एक्झिस्टिंग कस्टमर राहील. इट इज अ पॉइंट ऑफ डिफरन्सिएशन की कॉम्पिटिटर पेक्षा तुम्ही कसे बेटर आहात किंवा बेटर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, तर हा डिफरन्स सुद्धा लगेच दिसून येईल. इट इन्क्रीजेस कस्टमर लाईफ टाइम व्हॅल्यू. लाईफ टाइम साठी तुमचा कस्टमर जो आहे तर तो तुमच्याकडे रिटेन राहू शकतो. इट रिड्युसेस निगेटिव्ह वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी जी आहे तर ती पॉझिटिव्ह मॅनर मध्ये होईल. इट इज cheaper to retain customers than acquire new ones. Always, it is better to retain your existing customers instead of acquiring new ones. कारण त्याला 5 to 10%, 5 to 10 times more time आणि कॉस्ट जी आहे तर ती स्पेंड करावी लागते. नेक्स्ट आहे डिझाईन अँड यूज ऑफ CRM programs. First one is defining the objectives, identify customers' priorities, learn customers' tolerance band, receive first-hand input on your company's performance, obtain performance ratings related to your ratings relative to your customers' priorities, learn performance rating relative to your competitors' performance, establish priorities for improvement. आता ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते काय असतात, तर कस्टमरला प्रायोरिटी किंवा कस्टमरला प्रिफर केलं गेलं पाहिजे, त्यांना प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, त्यांच्या सर्व्हिसेस त्यांना काय एक्सपेक्टेड आहेत किंवा त्यांची नीड आहे तर अकॉर्डिंगली त्या प्रोव्हाइड करता आल्या पाहिजेत आणि त्यांना तशी हेल्प पण प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. नेक्स्ट आहे डेव्हलप दी रिसर्च डिझाईन. Research design flows directly from the stated objectives must be developed to ensure reliability, ability to provide consistent results, measure the original intent, eliminate bias, meaningful question to the customer. रिसर्च डिझाईन मध्ये एकतर ऑब्जेक्टिव्ह वरून प्लॅन सेट केला जातो किंवा काय पद्धतीचा डेटा कलेक्ट केला गेला पाहिजे, तर त्याच्यावर फोकस केलं जातं. त्याच्यानंतर रिलायबिलिटीवर म्हणजे फॅक्ट जे आहेत तर ते अज्युम केले जातात, ते कन्सिडर केले जातात इन्स्टेड ऑफ assumptions. देन बायस इलिमिनेट करण्यासाठी जे फॅक्च्युअल डेटा जो आहे तर त्याचा रिझल्ट आहे तर तो प्रेफर केला जातो आणि मिनिंगफुल क्वेश्चनच विचारले गेले पाहिजेत कस्टमरला
म्हणजे आपण क्वेश्चनियर मध्ये जेव्हा बघतो तर क्वेश्चनियर मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी असले पाहिजेत. त्याच्यानंतर ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारण्याऐवजी क्लोज एंडेड क्वेश्चन्स जे आहेत तर ते विचारले पाहिजेत. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या फॉलो केल्या पाहिजेत. नेक्स्ट आहेत क्वेश्चनियर डिझाईन. Product attributes, service attributes, organizational attributes, future behavior attributes, benefits of satisfaction surveys. तर क्वेश्चनियर डिझाईन मध्ये प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असेल किंवा ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत किंवा फ्युचर एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा सॅटिस्फॅक्शन लेवल आहे कस्टमरचे तर त्याच्या अकॉर्डिंगली क्वेश्चनियर सेट करता येते म्हणजे सेट करावी. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह कस्टमर client or employee loyalty. React quickly to changes in the market, identify, capitalize on opportunity, face the competition. React quickly changes to the market म्हणजे काय तर एकतर मार्केटमध्ये जे काही चेंजेस होत आहेत तर ते स्पीडीली अडॉप्ट केले गेले पाहिजेत. जर अडॉप्शन स्पीड जो आहे तरी तो लेस राहिला तर तुमचा कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज जो आहे तर तो मिस होऊ शकतो. त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटीज आहेत मार्केट मधल्या तर त्या पण ग्रॅप केल्या गेल्या पाहिजेत आणि कॉम्पिटिशन जे आहे तर ती फेस केली गेली पाहिजे इन अ पॉझिटिव्ह मॅनर. नेक्स्ट पॉइंट जो आहे तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.